आपण ट्रॅफिक सिग्नलवर आहोत पिकू. लाल लाईटचा अर्थ आहे थांबा, म्हणून आपण थांबलो. आणि जेव्हा लाईट होईल हिरवी तेव्हा आपण जाऊ शकतो. आणि त्या अशा डान्स का करतायत? त्या ट्रॅफिक पोलीस आहेत पिकू. ट्रॅफिक सिग्नल सांभाळणं त्यांची ड्युटी आहे, रस्त्यावर आपल्या सेफ्टीसाठी. हो हो टुकी. बघा, लाईट हिरवी झाली म्हणजे चला. आज आपण याच्यासोबत एक नवा खेळ खेळूया. वाव, हे काय आहे? हे आहेत आपले ट्रॅफिक सिग्नल्स. लाल सिग्नल म्हणजे सगळ्या गाड्यांनी थांबायचं आणि सिग्नल जेव्हा हिरवा होईल तेव्हा गाड्यांनी चालायचं. हिरवा सिग्नल झाला म्हणजे मी तर झूम करून गायब. ओके बिन्नी, तर आपण तिघे गाड्या बनवून इकडे तिकडे फिरू आणि हे दोघं ट्रॅफिक सिग्नल बनतील, ठीक आहे? गिन्नी, लाल म्हणजे थांबा आणि टुकी हिरवा म्हणजे चला चला चला. तुम्ही दोघं इथे उभे राहा आणि जेव्हा आम्ही इथून जाऊ तेव्हा आम्हाला लाल किंवा हिरवा सिग्नल दाखवा. मी तिथून फिरून येतो. मी पण. मी तर ह्या झाडाभोवती पूर्ण गोल करून तुम्हा दोघांपेक्षा लवकर परत येईन. बोललो होतो ना, मी पहिला येणार. मला का थांबवलंस गिन्नी? मी तर शर्यत जिंकणार आहे. चला चला चला. अरे चमचम, पिकू, तुम्ही थांबला का नाहीत? लागलं. पण टुकीने तर आम्हाला हिरवा सिग्नल दाखवला. तू रस्त्याच्या मधोमध का उभा होतास? मी तर जिंकत होतो, पण गिन्नीने मला थांबवलं. पिकू, खरं तर आपली चूक आहे. आपण सिग्नल या लहान मुलांच्या हातात दिले, म्हणूनच तर आपली टक्कर झाली. हो, ट्रॅफिक पोलीस तर खूप लक्षपूर्वक सिग्नल सांभाळतात. चला, आता मी करून दाखवतो. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लाल म्हणजे थांबा आणि हिरवा सिग्नल म्हणजे चला. समजलं? रेडी 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 स्टेडी गो 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 गो. हे माझे मामा घेऊन आले होते. मी घरातून निघालो तेव्हा 2-3 ढग होते ना आकाशात. आणि तुला वाटलं पाऊस पडेल काय? हा, पडूही शकतो, पण बघा, मी तर ढगांना मागे सोडलंय. चमक चमक वाजू द्या, थोडं घ्या आणि थोडं द्या. शोधून शोधून आणलंय आम्ही, गोड गोड खाऊ खावा तुम्ही. लोलो आणि दोदो. लोलो, दोदो.
हॅलो लालो दोदो, यावेळेस काय मजेदार आणलंय? यावेळेस आहे थोडी जादू, थोडं गोड आणि एकदम हलकं. जादू. अच्छा मुलांनो, आता लक्ष देऊन पहा. आधी टाकूया काहीतरी खास. वा, आता पहा गंमत करतो मी जम्मत. ओहो, बघा किती बारीक धागे. हे तर कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसतायत. गोड गोड धागे, आणि आता त्यांनी विणूया गोड गोड ढग. गोड ढग. हो, वाव, हे तर चिमण्याचं घरटं झालं. वाह बिन्नी, ही आयडिया तर खूपच छान आहे. आता घरट्यातून निघाला गोड गोड ढग. हा माझा ढग. गोड गोड. टूकी, हे दाबायचं नसतं, फक्त मस्तपैकी खायचं. दुसरा वाला मला हवाय. नाही, मला हवाय. चला पटापट सगळ्यांना एक एक गोड ढग देऊया. ओके. बिन्नी, हा तुझा मोठा ढग. पिकूचा गोल गोल ढग, आणि चमचमचा फुललेला ढग. वा, सगळ्यांकडे गोड गोड ढग. बघा, माझा ढग हळूहळू उडत आहे. बघा, माझा वाला चालला वर खाली वर खाली. आणि माझा वाला सुपर स्पीड मध्ये सगळ्यांना मागे सोडतोय. गोड गोड ढग आहे हवा हवाई. सर्वांना आवडली ही गोड मिठाई. वाव, हा बीच किती मोठा आणि सुंदर आहे. आणि आज आपण बनवू वाळूचा किल्ला. ये. चला, मी दाखवतो वाळूचा किल्ला कसा बनवतात ते. मुलांनो, समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नका. ओके? ओके. वाळूला असं जमा करून मोठा किल्ला बनवूया. आणि हा याचा दरवाजा. अरे, हा तर शिंपला आहे. दरवाजा कुठे? ओह, शिंपलाच दरवाजा आहे. पिकू, दरवाजासमोर हे भुयार बनवू. ओहो बिन्नी, इथे भुयार का हवं? तो दरवाजा नाहीये, शिंपला आहे. दरवाजा आहे. अच्छा, इकडे लावू का? बिन्नी,
छपरावर भुयार कोण बनवतं? जा, मी नाही बनवत तुमच्या बरोबर वाळूचा किल्ला. मला पण नाही बनवायचा आहे तुम्हा दोघांसोबत. मी पण माझा वेगळा वाळूचा किल्ला बनवणार, सगळ्यात सुंदर, सगळ्यात फास्ट. ओ, टोकी बाळाचा किल्ला तर तुटला. चला आपण परत बनवूया. बनलं माझं भुयार. पण किल्ला कुठे आहे? तो वाळूच्या खाली आहे. छान हा बिन्नी. ओ, अरे रे, ओ, जर ही लाट पुढे आली तर आपले किल्ले बुडून जातील. आता काय करायचं? अरे वा, किती सुंदर गाव वसवलंय तुम्ही सर्वांनी. आणि ते पहा, गावाच्या बाहेर आहे टुकीचं लाईट हाऊस. खूप छान आहे टुकी. पण काका बघा ना, ह्या लाटा तर पुढे पुढे येत आहेत. आता काय करायचं? आमचं सगळं काम फुकट जाईल. तुम्ही सगळ्यांनी किल्ले तर बनवले, पण एक खास गोष्ट विसरून गेलात. ते काय बाबा? खाच. खाच? त्याने काय होणार? चला करून पाहूया. आता या काठीने गावाच्या चारही बाजूला एक खाच बनवूया. ही अशी. ही तर पाण्याने खराब होईल. हो, म्हणूनच हिला थोडं खोल बनवायला हवं. चला तर सगळे या लाईनच्या आत खणायला सुरुवात करा. येस. हा टुकी, खाच तयार आहे. आता बघा, पाणी जसजसं पुढे येईल ते खाचेत पडून जाईल. आणि आमच्या किल्ल्यांना हजारो वर्ष काहीच नाही होणार. हे घे. हा तर पुन्हा मैदानाच्या बाहेर गेला. आमचा फिल्डर अजून आला कसा नाही? बिन्नी, एवढा वेळ कुठे होतास? हो, मला बॉलिंग पण करावी लागली आणि फील्डिंग पण. माझे मामा मला कुल्फी खायला घेऊन गेले होते. ती खाता खाता उशीर झाला. कुल्फी? ही कुल्फी केव्हा आली? आजच आली. या सीझनची अगदी पहिली कुल्फी. एवढी मलाईदार, थंडगार. खूप मजा आली. आम्हाला पण कुल्फी खायची आहे. चल सांग, कुठे आहे कुल्फीवाला? चला माझ्यासोबत. इथे तर कुल्फीवाला नाहीये. तिथेही नाहीये. अरे तो तर तिथे नारळाच्या झाडाजवळच आहे.
ते झाड नाही, ते पुढचं झाड आहे ना त्याच्याजवळ. आणखी दूर जावं लागणार आहे. बिन्नी, किती थकावलास तू. ना कुल्फी मिळाली आणि ना खेळू शकलो. हो, किती उकडतंय इथे. चला आता माझ्या घरी जाऊया. बाबा लिंबू सरबत बनवून देतील. पण तो तर इथेच कुठेतरी असायला हवा होता. बाबा, आम्ही खूप थकलो आहोत. प्लीज थोडं लिंबू सरबत द्या ना. ओहो, आता बनवून देतो. हो, पण तुम्ही कुठे गेला होतात? एवढं थकलायत ते. आंटी, आम्ही कुल्फीवाल्या अंकलना शोधायला गेलो होतो, पण कुल्फीवाले अंकल, थांबा थांबा. या मुलांनो या, थंडगार कुल्फी खा. तऱ्हेच्या कुल्फ्या खाऊन गरमी दूर करा. आणि बिन्नीला रस्ता दाखवून द्या.